फडणवीसांविरोधात मोठा कट रचल्याचा मोहित कंबोज यांचा गंभीर आरोप। ठाकरे गट आणि शरद पवार पक्षाकडे बोट, लवकरच गौप्यस्फोट करणार असल्याचा दावा। सरकारची कामं जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा अनोखा प्रचार। संत वचन नावानं समाज माध्यमांवर सिरीज सुरू केली आहे। 15 एप्रिलपासून 20 मे पर्यंत रोज एक व्हिडिओ पोस्ट करणार। ड्रग्स पार्क, वेदांतासारखे प्रकल्प गुजरातला पळवले तर विध्वंस करणारे प्रकल्प राज्यावर लादले जात आहेत। खासदार संजय राऊत यांचा सरकारवर आरोप। नारायण राणेंनी केंद्रीय मंत्रिमंडळात जाऊन काय काम केलं, संजय राऊत यांचा सवाल। तर राज्यातले अनेक प्रकल्प गेले, त्यावर राणे राज ठाकरेंनी बोलावं। राज ठाकरेंच्या कणकवलीतल्या सभेवरून संजय राऊत यांचा हल्लाबोल। भाजपला समर्थन करण्याची राज ठाकरेंवर नामुष्की, संजय राऊतांचा टोला। तर राज ठाकरे अंध मोदी भक्त, राऊतांची टीका। देशामध्ये सत्तांतर होणार, हुकुमशाही जुमलेबाजीचं सरकार जाणार, विजय वडेट्टीवारांचं भाकीत। तर महाराष्ट्रात एकतर्फी निवडणूक होत असल्याचं चित्र, किमान 38 जागा महाविकास आघाडी जिंकेल, वडेट्टीवार यांना विश्वास। पंतप्रधान मोदींच्या मनात राहुल गांधींची भीती बसली आहे, हे त्यांच्या भाषणातून कळतंय, विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य। तर नरेंद्र मोदी हेच काँग्रेसचे स्टार प्रचारक, वडेट्टीवारांचा टोला। भाजपनं इतरांची घरं फोडली, आमच्याही घराच्या काही खिडक्या काढून नेल्या। नांदेडची खिडकी भाजपनं नेली असली तरी अजून आमचं घर शाबूत आणि सुशोभित आहे, वडेट्टीवारांचं अशोक चव्हाणांवरून भाजपवर वक्तव्य। लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यात 20 मे रोजी एकूण 13 मतदारसंघात मतदान। मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघांसाठी 127 बसेसचं आरक्षण करता येणार। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात 9000 एसटी बसेसची व्यवस्था। लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यातील 13 लोकसभा मतदारसंघांमध्ये छाननी प्रक्रिया पूर्ण। 301 उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्याची मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाची माहिती। उद्धव ठाकरेंची आज रायगड आणि नवी मुंबईमध्ये सभा। रायगडचे उमेदवार अनंत गीते आणि ठाण्याचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे मैदानात। सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी शरद पवारांची आज इंदापूरमध्ये सांगता सभा। रोहित पवार बारामती शहरातून बाईक रॅली काढणार। सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सभा। दुपारी 2 वाजता इंदापूर आणि दुपारी 3 वाजता बारामतीमध्ये सभा। सांगलीमध्ये आज सभांचा धडाका। चंद्रहार पाटील यांच्यासाठी आदित्य ठाकरेंची विट्यात सभा। विशाल पाटलांसाठी प्रकाश आंबेडकरांची मिरजेत सभा। तर संजय काका पाटलांच्या प्रचारासाठी मिरजेत नितीन गडकरी व्यापाऱ्यांशी संवाद साधणार। अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंकेंच्या प्रचारासाठी खासदार अमोल कोल्हेंची जाहीर सभा। श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी इथं सभेचं आयोजन। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जालना दौऱ्यावर। जालना लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांच्या प्रचारासाठी नाना पटोले जिल्हाभर फिरणार। काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदेंच्या प्रचारासाठी सोलापूरमध्ये काँग्रेसची पदयात्रा। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, दिलीप माने, नरसय्या आडम, महेश कोठे यांच्यासह कार्यकर्त्यांचा पदयात्रेत सहभाग। उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र जय पवार जालन्यामध्ये अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगेंची भेट घेतली। जय पवारांकडून मनोज जरांगेंचा सत्कार। काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींचा माढा मतदारसंघातील अकलूजचा दौरा रद्द। महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहितेंच्या प्रचारासाठी करणार होत्या रोड शो। उद्धव ठाकरेंना फेसबुक मॅन ऑफ द इंडिया असा पुरस्कार द्या। कोरोना काळात ठाकरेंकडूनच फेसबुकचा जास्त वापर। शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्या ज्योती वाघमारेंची ठाकरेंवर टीका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।